मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणचे 15 प्रश्न पाहणार आहोत आणि 15 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांचं उत्तर येते ते पहा इथं, जेणेकरून आपल्याला समजेल आपला मराठी व्याकरणचे किती अभ्यास झालेला आहे. ओके, ठीक आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. जे विशेषण विशेषाच्या नंतर येते त्याला टिंबटिंब म्हणतात. पहिला आहे अधिविशेषण, दुसरा आहे विधिविशेषण, तिसरा आहे धातुसाधित विशेषण आणि चौथा आहे सर्वनाम विशेषण. उत्तर आहे दुसरा, विधिविशेषण. प्रश्न क्रमांक 2. वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारी व्यंजने किती आहेत? वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारी व्यंजने किती आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 3. खालील व्यंजन गटातील घश व्यंजनाचा गट अडखा. घश व्यंजन अडखायचं आहे. घश व्यंजनांचा गट अडखायचा आहे इथं. उत्तर आहे 3. ख, घ, छ, झ. प्रश्न क्रमांक 4. पुढील म्हणीचे त्याचे योग्य अर्थ अडखा. म्हणी आहे चोराचा हातची लंगटी. उत्तर आहे लबाड मनुष्याकडून मिळेल तेच पुष्कळ. प्रश्न क्रमांक 5. वाक्याचा प्रकार अडखा. पाऊस पडता तर हवेत गारवा आला असता. पहिला केवळ वाक्य, दुसरा मिश्र वाक्य, तिसरा संयुक्त वाक्य, चौथा संकेतार्थी वाक्य. पाऊस पडता तर हवेत गारवा आला असता. उत्तर आहे 4 संकेतार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 6. भावाचक नाम साधण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रत्यय वापरली जातात? भावाचक नामाला प्रत्यय कोणता लागतो? बघा इथं आहे य, त्व, पण, पणा. य सौंदर्य, प्रभुत्व, हुशारपण, हुशारपणा, नवलाई, नम्रता, बोलकी, दादागिरी, गारवा. म्हणजे हे सगळे भावाचक नामला प्रत्यय लागतो, म्हणून याचा उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण असलेला पर्याय कोणता? इथं बघायचं आहे आपल्याला व्यंजन संधीचे उदाहरण. पर्याय आहे सज्जन, चिदानंद. ओचा व्यंजन संधीचे उदाहरण आहे ब, तपधन, तपधन दुरात्मा. विसर्ग संधीचे उदाहरण आहे नंतर क, ईश्वर, सूर्यास्त. स्वर संधीचे उदाहरण आहे ड, महर्षी, विद्यार्थी. हा सुद्धा स्वर संधीचे उदाहरण आहे, म्हणून आपलं उत्तर राहील फक्त अ, सज्जन, चिदानंद. प्रश्न क्रमांक 8. खाली दिलेली वाक्य वाचून शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य निवडा. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द. मग ते नामाला जोडून येऊ शकतो किंवा नामाप्रमाणे कार्य करणारा शब्दाला जोडून येऊ शकतो. उत्तर आहे 2. टेबलाखाली मांजर आहे. आता टेबलाला जोडून आलेलं आहे खाली, म्हणून उत्तर आहे 2. टेबलाखाली मांजर आहे. नामाला जोडून येणारा शब्द शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 9. काळ अडखा. त्याने अभ्यास केला होता. त्याने अभ्यास केला होता. उत्तर आहे 2. पूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द अडखा. पूर्णाभ्यस्त शब्द अडखा. पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे एखादा शब्द जसाच्या तसाच वापरला जातो, त्याला आपण पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. आणि इथं आहे जसाचा तसाच शब्द. पहिला घर, घर. बाकीचे वेगळे आहे, म्हणून आपलं उत्तर पहिला. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी देशी शब्दांचा अचूक गट अडखा.
देशी शब्दांचा अचूक गट ओळखायचा आहे. मित्रांनो, मराठी भाषेत काही शब्द असे आहेत जे इतर कोणत्याही भाषेत आलेले नाहीत. ते महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या बोलीभाषेतून आलेले आहे. इथं आहे पर्याय पहिला, झाड, दगड, रेडा, चिमणी. आपलं उत्तर आहे पहिला. प्रश्न क्रमांक 12. पुढे दिलेल्या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द ओळखा. अंजली. तत्सम शब्द म्हणजे मित्रांनो संस्कृत भाषेतून मराठीत आलेले जसेचे तसेच शब्द, आणि तद्भव म्हणजे संस्कृत भाषेतून मराठीत येताना थोडेसे बदल झालेले. तर आपल्याला अंजली या संस्कृत शब्दाचा मराठीमध्ये जो त्याचा बदल झालेला आहे तो ओळखायचा आहे. उत्तर आहे अंजड. अंजली या शब्दाचे तद्भव अंजड. प्रश्न क्रमांक 13. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. पहिला केवळ प्रयोगी अव्यय, दुसरा क्रियाविशेषण अव्यय, तिसरा उभयान्वयी अव्यय आणि चौथा शब्दयोगी अव्यय. दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणारा आहे उत्तर उभयान्वयी अव्यय. प्रश्न क्रमांक 14. खालील पर्यायातून अकर्मक धातू असलेला पर्याय निवडा. अकर्मक धातू असलेला पर्याय निवडायचा आहे. मित्रांनो, अकर्मक धातू म्हणजे असे क्रियापद ज्यामध्ये कर्त्याची आवश्यकता नसते, कर्ता नसतो. आपला उत्तर आहे इथं पहिलाच अ. सडसड, खडखड, थरथर. म्हणजे दुसरा फक्त अ. कारण मित्रांनो अकर्मक धातू असे आहेत ज्यामध्ये क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते. त्याची ट्रिक म्हणजे क्रिया कर्त्याकडून सुरू होते आणि कर्त्यावरच ते थांबते. उदाहरणार्थ घेऊ आपण मित्रांनो. सडसड हा शब्द प्रयोग करून बघू. वाऱ्याने झाडाचे पाने सडसडत होते. तर सडसडणारे काय? तर पाने. आणि सडसडणारे कोण? तर उत्तर पानेच येईल. म्हणून अकर्मक धातू. आपलं उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 15. वाक्याचे शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरले जाते? उदाहरणार्थ आपण म्हणतो ना की सदरची माहिती खालीलप्रमाणे आहे, तर आपण कोणता विरामचिन्ह वापरता? असे विरामचिन्ह वापरता. बघा कसं असे विरामचिन्ह वापरता. तर ह्याला काय म्हणता आपण? पूर्णविराम.